यावेळी भगवान श्रीकृष्णाचा 5252वा जन्मोत्सव साजरा केला जाईल। हिंदू पंचांगानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्र आणि जयंती योगात झाला होता। म्हणून परंपरेनुसार त्यांची पूजा घरी किंवा मंदिरात निश्चित काळात मध्यरात्री केली जाते। उद्या तिथीनुसार यावेळी कृष्ण जन्माष्टमी शनिवार 16 ऑगस्ट 2025 रोजी साजरी केली जाईल। 15 ऑगस्ट रोजी वृद्धियोग तयार होत आहे। तसेच या दिवशी भरणी नक्षत्र असेल। या दिवशी चंद्र मेष राशीत असेल तर सूर्य कर्क राशीत। तसंच 16 ऑगस्ट रोजी वृद्धी आणि ध्रुव योग तयार होत आहे। 15 ऑगस्ट रोजी स्मार्त पंथाचे लोक जन्माष्टमी साजरी करतील, तर 16 ऑगस्ट रोजी वैष्णव पंथाचे लोक जन्मोत्सव साजरा करतील। अष्टमी तिथी 15 ऑगस्ट रोजी रात्री 11:49 सुरू होईल, तर 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:34 संपेल। आता जाणून घेऊया शुभ मुहूर्त। 15 ऑगस्ट रोजीचे शुभ मुहूर्त या प्रकारे आहे। ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:24 ते 5:07 पर्यंत। अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:52 पर्यंत। तसेच संध्याकाळचा मुहूर्त 7 वाजेपासून ते 7:22 पर्यंत। तसंच योग वृद्धी, स्वार्थ सिद्धी आणि क्रवियोग। आता जाणून घेऊया 16 ऑगस्ट रोजी शुभ मुहूर्त काय आहे ते। तर ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:24 ते 5:07 पर्यंत। अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:51 पर्यंत। तसंच संध्याकाळचा मुहूर्त संध्याकाळी 6:59 ते 7:21 पर्यंत। तसंच योग वृद्धी, ध्रुव, स्वार्थ सिद्धी आणि अमृत योग। आता जाणून घेऊया पूजेची पद्धत। श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी स्नान केल्यानंतर मंदिर स्वच्छ करा। आता एका चौरंगावर लाल कापड पसरवा। त्यावर एक ताम्हणात किंवा झुल्यावर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवा। आता दिवा लावा आणि उदबत्ती देखील लावा। भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करा की हे भगवान श्रीकृष्ण कृपया येऊन पूजा स्वीकारा। श्रीकृष्णाला पंचामृताने स्नान घाला। नंतर त्यांना गंगाजलाने स्नान घाला। आता कृष्णाला वस्त्र घालून सजवा। भगवान श्रीकृष्णाला दिवा दाखवा। त्यानंतर त्यांना धूप दाखवा। अष्टगंध, चंदन किंवा रोलीचा तिलक लावा आणि तिलकावर अक्षत देखील लावा। लोणी, साखर आणि इतर नैवेद्याचे वस्तू अर्पण करा आणि विशेषतः तुळशीचे पान अर्पण करा। तसेच पिण्यासाठी गंगाजल देखील ठेवा।